मंगळवेढा तालुक्यातल्या लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही बाजूनी प्रचाराला खरं तर जोर लावला जातोय, परंतु हा सगळा प्रचार वरवरनं एका बाजूला दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र या संपूर्ण लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटामध्ये अंडरकरंट फार वेगळ्या पद्धतीचा दिसून येतोय। लोक वेगळ्या चर्चा करतायत। खऱ्या अर्थानं हा जो काही अंडरकरंट आहे तो कुठेतरी लोकप्रतिनिधींच्या अडचणी वाढवणारा आणि कोमल डोबळेंच्या पत्त्यावर पडताना असल्याची चर्चा दिसते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्हा परिषद गटामध्ये लक्ष्मी देवडी आणि आंधळगाव अशी दोन महत्वाची मोठी तशा अर्थानं तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारी सुशिक्षित अशा पद्धतीची मतदानानं जास्त संख्या असलेली आणि मातब्बर लोकांचा भरणा असलेली ही गाव आहेत, परंतु या दोन्ही गावाला कुठल्याही पद्धतीचं प्रतिनिधित्व हे सध्या मिळालं नसल्यामुळं मतदारसंघातली ही दोन्ही मोठी गावं ही सध्या मोकळी असल्याचं चित्र बघायला मिळतंय। तिथं जो काही प्रभाव आहे तो आतून वेगळा आहे, वरून वेगळा आहे अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय। अंधळगावासारखं गाव आहे जिथं भाकरे कुटुंबाचा मोठा वारसा आहे, ज्यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठं काम केलंय। मग त्यामध्ये स्वर्गीय भगवान भाकरे असतील, दत्तात्रय भाकरे असतील, त्यांची जी काही पुढची पिढी आहे त्याच्यामध्ये पांडुरंग भाकरे असतील, सुरेश भाकरे असतील, शिवाजीराव नांगणेंसारखं नाव असेल, ही सगळी मातब्बर मंडळी या भागातून असताना देखील त्या ठिकाणी या सगळ्यांना थांबवून या ज्या पद्धतीच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचे निर्णय इथे घेण्यात आले, त्यामुळे कुठेतरी या भागातील लोक आता वेगळ्या पद्धतीच्या चर्चा सध्या करायला लागलेत। लक्ष्मी देवडी सारखा भाग आहे जिथं शिक्षकांची संख्या मोठी असलेला, तालुक्याला शिक्षक जास्त दिलेला हा भाग, तशा अर्थानं सुशिक्षित आणि इथल्या राजकारणावर प्रभाव पाडणारी सगळी मंडळी इथं विमलताई पाटील ज्या पाठीमागच्या वेळा उपसभापती देखील या ठिकाणी होत्या, ही अशी बरीच मंडळी असताना देखील तिथं देखील कुठल्याही पद्धतीची उमेदवारी देण्यात आली नाही। त्यामुळं ही दोन प्रमुख गावं ही त्या ठिकाणी उमेदवारांपासून वंचित राहिल्यामुळं ज्या गावांचा एकगट्टा प्रभाव होणार होता त्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं विभाजन होतानाचं चित्र सध्या तरी बघायला मिळतंय। मुळातच या भागामध्ये मी म्हणालो तसं समस्यांचा महापूर आहे। अंधळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सारखी योजना गेली अनेक वर्ष बंद असल्यामुळे लोकांचं इथं पिण्याच्या पाण्यावाचून हाल होतोय। विजेची समस्या या भागामध्ये गंभीर आहे, रस्ते या भागामधले गंभीर आहेत। त्यामुळं मुळात या भागामध्ये नाराजी असताना आणि अशी मोठी लोकसंख्येनं असलेली गावं त्या ठिकाणी उमेदवारी वाचून वंचित असताना देखील लोकप्रतिनिधी या भागामध्ये प्रचार करताना ज्या पद्धतीनं आपण 10,000 मतांचं लीड घेऊ असं सांगतायत, त्यातून कुठेतरी त्यांचा हा आत्मविश्वास त्यांच्या लोकांना टाळ्या वाजवण्यासाठी जरी फायद्याचा होत असला तरी अंडरकरंट मात्र लोक वेगळी चर्चा करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं लोक एकमेकांशी बोलतायत। मुळातच इथं अंधळगाव सारखं गाव हे मराठा लोकसंख्या जास्त असलेलं गाव आहे। साहजिकच अलीकडच्या काही काळामध्ये जर तुम्ही एकूण जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर मराठा समाज तशा अर्थानं भारतीय जनता पार्टीला फार मतदान करत नाही। जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून तर ती एक वेगळ्या पद्धतीची दिशा मराठा समाजानं मतदानातून दाखवून द्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्याचा देखील फटका करत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला इथं बसू शकतो। ज्या पद्धतीनं या मंगळवेढा तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या संदर्भातले राजकारण झाली, जरांगे पाटील इथे येणार होते, पुढे काय घडलंय संपूर्ण तालुक्यानं बघितलंय। त्यामुळे कुठेतरी मराठा समाज देखील अस्वस्थ आहे। तो समाज किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एकूण इथल्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे बाकीच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीला मतदान करेल याची साशंकता खरं या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे, त्याचा देखील फायदा डोबळे यांना होऊ शकतो। हे सगळं होत असताना खरं तर लोकप्रतिनिधी इथं असं सांगतायत की आपण 10,000 पेक्षा जास्त मतांनी या गटातून त्या ठिकाणी आघाडी घेऊ, परंतु हे होत असलं तरी मुळात त्यांचा जो उमेदवार आहे त्या करुणा शिवशरण यांची ओळख देखील फार इथल्या भागामध्ये असल्याचं चित्र नाही। आणि याचं कारण आपण मागच्या एक्सप्लेनेशन मध्ये देखील सांगितलं की करुणा शिवशरण यांचं कुटुंब तशा अर्थानं व्यावसायिक आहे, त्यांना सामाजिक राजकीय कुठल्याही पद्धतीचा वारसा आणि तशा पद्धतीचं काम त्यांचं इथं नसल्यामुळे ती उमेदवारी तशा अर्थानं नवीन आहे। आणि मुळातच ही सगळी निवडणूक लक्ष्मी देवडी गटाची आहे आणि शिवशरण यांचं कुटुंब हे त्या ठिकाणी माचनूरचं आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम आहे। इथं ढोबळे यांना ओळखणारा वर्ग आहे, लक्ष्मणरावजी ढोबळे यांना मानणारा वर्ग या भागामध्ये आहे। कोमल ढोबळे या स्वतः सक्षम उमेदवार आहेत। मुळात पलीकडच्या बाजूला शिवशरण यांना आपली संपूर्ण उमेदवारीची भिस्त ही इथल्या आमदारांच्या खांद्यावर ठेवावी लागते आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच पद्धतीच्या भूमिका लोकांमध्ये मांडतात की उमेदवार कुणी असला तरी मला बघून इथं मत द्या, मी तुमचे प्रश्न निश्चितपणानं सोडवेन। परंतु हे सगळं होत असलं तर सत्तेच्या विकेंद्रीकरणामधले बरेच प्रश्न हे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना सोडवायचे असतात आणि त्यासाठी तिथला सदस्य अतिशय सक्षम असणं गरजेचं असतं आणि तो सक्षम नाव या जिल्हा परिषद गटामध्ये कोमल ढोबळे यांच्या रूपानं लोकांना दिसते। कारण ज्या पद्धतीने ते प्रश्न मांडतायत, प्रश्न समजून घेतायत, लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतायत, उद्या लोकांना त्या मतदारसंघामध्ये विश्वास वाटतो की हा माणूस आपल्यासाठी प्रशासनाशी भांडेल, अधिकाऱ्याशी भांडेल, एखाद्या गोष्टी मंजूर करून आणण्यासाठी जे काही राजकीय शहाणपण चाणक्षपण असणं अपेक्षित असतं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वारशानंच कोमल ढोबळे यांच्यामध्ये असल्यामुळं कुठेतरी कोमल ढोबळे यांचं नाव हे तशा अर्थानं करुणा शिवशरण यांच्यापेक्षा इथं उमेदवार म्हणून उजवा आहे। आणि मग राहिला प्रश्न इथं लोकप्रतिनिधींचा, तर लोकप्रतिनिधींच्या समांतरच या भागामध्ये भालकेंना मानणारा देखील वर्ग मोठा आहे, हे मी अनेक वेळा बोललोय। त्यामुळं भालकेंच्या मतांची ताकद देखील निश्चितपणानं या भागामध्ये कोमल ढोबळे यांच्या पाठीमागे असल्याचं चित्र बघायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी एकूण या निवडणुकीमध्ये वरवरचा प्रचार जरी वेगळा असला तरी अंडरलाईन वेगळे, अंडरकरंट वेगळा आहे।
लोक वेगळ्या पद्धतीचा विचार करायला लागलेत. मी म्हणाल तसं आंधळगाव असेल, लक्ष्मी देवळे असेल, या भागामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींकडे अतिशय ताकदीची माणसं त्या गावातून उमेदवार म्हणून पात्रतेची होती, परंतु त्या लोकांना तशा अर्थानं उमेदवारी मिळालेली नाही. त्यातच दुसऱ्या बाजूला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार असलेले जे काही लेंडवे कुटुंब आहे त्यांचा पाठिंबा मिळवून घेतला अशा पद्धतीची चर्चा इथं आहे आणि मग त्या संदर्भात देखील उलटसुलट चर्चा केली जाते. त्यामुळे कुठेतरी या ज्या काही एकूण सगळ्या वाटचाली या निवडणुकीच्या चालू आहेत त्यातून खऱ्या अर्थानं ही निवडणूक लोकप्रतिनिधी म्हणतायत तशी 10,000 मताच्या लीडची ठरते का अंडर करंट उद्या मतदानातून दिसून या निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे कोमल ढोबळे यांचं नाव समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु असं असलं तरी या दोन प्रमुख गावांमध्ये मातब्बर मंडळींना बाजूला ठेवल्यामुळं दोन प्रमुख गावांमध्ये मतदानाची संख्या आणि या गावाचा तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव असताना यांना प्रतिनिधित्व न दिल्यामुळं ही गावं तशा अर्थानं विस्कळीत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार हे उद्याच्या निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल. धन्यवाद.